नमस्कार. भूतकाळाच्या पानात तुमचं स्वागत आहे. चला, आज एक कल्पना करूया. एका अशा संस्कृतीची जिथे हजारो वर्षांपूर्वी एकदम नियोजनबद्ध म्हणजे प्लॅन्ड शहरं होती, पण ज्यांची लिपी म्हणजे त्यांची भाषा आपण आजही वाचू शकलेलो नाही. आज आपण याच सिंधू संस्कृतीच्या दोन रहस्यमय शहरांची पानं उलगडणार आहोत. एक आहे बनावली आणि दुसरं सुरकोटडा. जरा डोळ्यासमोर आणा. आजपासून तब्बल 4,500 वर्षांपूर्वीची शहरं, जिथे पक्क्या विटांची घरं होती, एकदम सुनियोजित रस्ते होते आणि बाजारपेठांमध्ये एक वेगळंच चैतन्य होतं. हे काही स्वप्न नाहीये, हे सिंधू संस्कृतीचं वास्तव होतं. खरं सांगायचं तर ही संस्कृती आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रगत होती. तर मग सुरुवात करूया या महान संस्कृतीच्या ओळखीने. अहो, ही काही साधीसुधी 4 गावांची वस्ती नव्हती, तर एक विशाल, एकदम संघटित अशी नागरी संस्कृती होती, जी त्या काळातल्या इजिप्त आणि मेसोपोटेमियाच्या संस्कृतींच्या बरोबरीने उभी होती. आणि गंमत म्हणजे अनेक बाबतीत त्यांच्याही एक पाऊल पुढे होती. ही जगातल्या सगळ्यात जुन्या नागरी संस्कृतींपैकी एक होती बरं का. आता जरा या नकाशावर नजर टाका, म्हणजे लक्षात येईल की तिचा विस्तार किती किती प्रचंड होता. आजचा भारत आणि पाकिस्तानच्या एका खूप मोठ्या भागावर ही संस्कृती पसरली होती. साधारणपणे इसवी सन पूर्व 2500 ते 1700 या काळात ही संस्कृती आपल्या सर्वोच्च स्थानी होती. म्हणजे जवळपास 800 वर्षांचा वैभवशाली काळ. विचार करा जरा, कितीतरी पिढ्यांनी हे वैभव अनुभवलं असेल, नाही का? त्यांची प्रगती पाहिली ना की आपण खरंच थक्क होतो. आता इथेच बघा ना, एका बाजूला आहे मोहेंजोदारोमधलं ग्रेट बाथ किंवा भव्य स्नानगृह, जे कदाचित सार्वजनिक किंवा धार्मिक कामांसाठी वापरलं जात असावं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे, तर त्यांची अत्यंत प्रगत अशी भूमिगत गटार योजना. यावरूनच समजतं की नगर नियोजन आणि स्वच्छतेच्या बाबतीत ते लोक किती किती पुढारलेले होते. चला तर मग आता आपल्या आजच्या पहिल्या स्थळाकडे वळूया, बनावली. हे शहर आपल्याला त्या काळातल्या शहरी जीवनाची एक अगदी वेगळीच ओळख करून देतं. बनावली हे ठिकाण आहे सध्याच्या हरियाणा राज्यात आणि याचा शोध लावलाय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 1974 साली. असं मानलं जातं की हे त्या काळातलं एक महत्त्वाचं प्रादेशिक केंद्र होतं. बनावलीची नगररचना पाहिली ना की अक्षरशः थक्क व्हायला होतं. अहो, विचार करा, 4,500 वर्षांपूर्वी त्यांनी सरळ रेषेत एकमेकांना अगदी काटकोनात छेदणारे रस्ते बनवले होते. या चित्रात जसं दिसतंय, शहराचे 2 स्पष्ट भाग होते. एक होता उंचवट्यावरचा किल्ला, जो बहुतेक करून शासकांसाठी असावा, आणि खाली होती सामान्य लोकांची वस्ती. हेच तर उत्कृष्ट शहर नियोजनाचं प्रतीक आहे. इथे जे उत्खनन झालं त्यातून त्यांच्या समृद्ध जीवनाची एक मस्त झलक दिसते. धान्यानी भरलेली कोठारं सापडली, जी त्यांच्या सुबत्तेचं प्रतीक आहे. त्याचबरोबर सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी, आकर्षक मणी आणि तांब्याची अवजारं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या कलाकुसरीची आणि व्यापाराची साक्ष देतात. ही भांडी तर बघा, काय सुंदर कलाकुसर आहे. यावरून त्या लोकांची कलात्मक दृष्टी आणि कौशल्य किती छान होतं हे दिसून येतं. म्हणजे बघा, रोजच्या वापरातल्या वस्तूंनाही ते किती कलात्मक पद्धतीने सजवत होते. मण्यांपासून ते दगडाच्या वजनांपर्यंत या प्रत्येक वस्तू आपल्याला त्या लोकांच्या रोजच्या जीवनाची गोष्ट सांगतात. आणि ही जी वजने आहेत ना, जी व्यापारामध्ये अगदी अचूक मापनासाठी वापरली जायची, ती त्यांच्या व्यावसायिक प्रामाणिकपणाचं प्रतीक आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि हे आहे आजचं बनावली. याच ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी एक समृद्ध शहर वसलेलं होतं. हे अवशेष आपल्याला थेट त्या इतिहासाशी जोडतात. बरं, आता आपण बनावलीपासून खूप दूर थेट गुजरातच्या कच्छ प्रदेशात जाऊया. आपलं दुसरं ठिकाण आहे सुरकोटडा, आणि हे बनावलीपेक्षा खूप खूप वेगळं आहे. सुरकोटडा पाहिल्या पाहिल्या सगळ्यात आधी लक्ष वेधून घेते ती म्हणजे तिथली मजबूत दगडी तटबंदी. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की या शहराचा मुख्य उद्देश संरक्षण होता. हे एकतर लष्करी किंवा एखादी महत्त्वाची व्यापारी चौकी असावी. या जागेचा शोध लागला 1964 मध्ये. सामरिकदृष्ट्या म्हणजे स्ट्रॅटेजिकली हे ठिकाण खूपच महत्त्वाचं होतं, कारण असं वाटतं की इथूनच कदाचित सागरी व्यापारावर नियंत्रण ठेवलं जात असावं. पण सुरकोटडाचं खरं रहस्य दडलंय एका अत्यंत वादग्रस्त शोधात, आणि तो शोध म्हणजे
घोड्यांचे अवशेष. हो, सिंधू संस्कृतीच्या लोकांना घोडा माहीत होता की नव्हता, ह्या एका प्रश्नावर इतिहासकारांमध्ये अक्षरशः मोठं वादळ आहे आणि सुरकोटडा नेमकं त्या वादळाच्या केंद्रस्थानी आहे. काही संशोधकांचं असं मत आहे की इथे जी हाडं सापडली आहेत ती पाळीव घोड्यांची आहेत. आता जर हे सिद्ध झालं ना तर सिंधू संस्कृतीचा विकास कसा झाला आणि तिचा शेवट कसा झाला याबद्दलचे अनेक प्रचलित सिद्धांत मोडीत निघू शकतात. यासोबतच इथली दगडी घरं आणि खास प्रकारची मातीची भांडी या जागेचं वेगळेपण आणखीनच अधोरेखित करतात. तर मग ह्या दोन अगदी भिन्न शहरांच्या प्रवासानंतर सिंधू स्कृतीचं नेमकं कोणतं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं? यामधून एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपल्यासमोर येतो. तो म्हणजे सिंधू संस्कृती एकसंध नव्हती, तर तिच्यात प्रचंड विविधता होती. एका बाजूला बनावलीसारखं एक शांत समृद्ध व्यापारी केंद्र होतं, तर दुसऱ्या बाजूला सुरकोटडासारखं एक संरक्षित आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं ठाणं सुद्धा होतं. आणि हेच तर या संस्कृतीचं खरं सौंदर्य आहे. म्हणूनच बनावली आणि सुरकोटडा हे केवळ प्राचीन अवशेष नाहीत, तर ती आपल्याला आपल्या गौरवशाली वारसाची सतत आठवण करून देतात. आणि त्यातून आपल्याला हेच शिकायला मिळतं की आपला इतिहास जितका खोलवर आपण समजून घेऊ, तितकीच आपली ओळख अधिक मजबूत होत जाईल. सिंधू संस्कृतीचा हा रहस्यमय प्रवास आपल्याला आवडला असेल तर ही माहिती नक्की लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, इतिहासातल्या अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नवीन रहस्यासोबत. धन्यवाद.